नमस्कार मित्रांनो. पीक विमा भरत असताना तुम्हाला आता चेक बॉक्सचं जे काही शेवटी देण्यात आलंय, संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरल्याच्या नंतर जे काही कर्जदार शेतकरी असतील, म्हणजे के-सी-सी ॲग्रीकल्चर लोन असेल, त्यांच्या संदर्भातील एक तिथं चेक बॉक्स द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता नवीन एक तिथं ऑप्शन आलेलं आहे, की तुमच्या आधारचं कन्सेंट मागितलं जातं. म्हणजे जे काही तुमची विमा पॉलिसी उतरणे असेल, त्याच्या संदर्भातील सविस्तर सेवा देणे वगैरे असेल, त्याच्या संबंधित तुमचा आधार कार्ड हा फक्त पी-एम-व्ही-वायच्या त्याच ठिकाणी वापरला जाईल. याची शाश्वती सुद्धा तिथं देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी आता नवीन एक कन्सेप्ट दिलेला आहे. स्क्रीनवर पाहू शकता. पहिला जो काही आहे तो आहे फक्त के-सी-सी लोन संदर्भातील आणि खालचा जो आहे चेक बॉक्स तो आहे तुमच्या आधारशी कन्सर्न असलेल्या शेतकऱ्यांचा. हा 2 चेक बॉक्स झाले. खाल्ल्याचा तर काही विशेष नाही आणि वरचा जो काही आता के-सी-सीचा विषय आहे. के-सी-सी असलेले कर्जदार शेतकरी जे काय असतात, तर त्यांच्यासाठी जी-आर काढल्याच्या नंतर त्याचा मुद्दा नेमका सविस्तर काय असतो, जी-आर जर तुमचा निघाला, तर त्या जी-आरमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली असते. इथं काय दिलेलं आहे, हे के-सी-सीचं जे काही आहे म्हणजे के-सी-सी म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचा जो काही पीक विमा असेल, जर बँकेनं पीक विमा उतरला, तर तिथं जो काही अर्ज आहे, सी वरून वगैरे फॉर्म भरलेला, तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचा अधिकार हा विमा कंपनीला राहील असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. परंतु बँका काय होतं, की बँकेमध्ये त्याच्या जी-आरमध्ये स्पष्ट उल्लेख काय दिलेला असतो, तुम्हाला जर पाहू शकता, की स्क्रीनवर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभागी व्हायचं किंवा नाही व्हायचं हे त्यांचं ऐच्छिक विषय आहे. त्यामध्ये त्यांना काय करावं लागतं, की शेतकऱ्यांनी योजनेत जर सहभागी व्हायचं असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला न होण्याबाबतचं स्वघोषणापत्र हंगाम सुरू होण्याच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला जे काही असेल मुदतीच्या अंतिम दिनांकाच्या मुदतीच्या अगोदर 7 दिवसानं मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही म्हणून तुम्ही हे बँकेमध्ये तसं देऊ शकता. परंतु तुम्ही हे जरी नाही दिलात तर सद्यस्थितीला पाहू शकताय, की कुठलीही बँक तुम्ही त्या बँकेचं के-सी-सी उचललेलं आहे. ज्या शेतकऱ्यानं किसान क्रेडिट कार्ड जमा केलेलं आहे किंवा ते उचललेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे ज्या बँकेचं, त्या बँकेमध्ये फक्त तुम्ही चौकशी करा, की तुमच्या कर्ज खात्यामधून जो काही पीक विमा आहे, तो पीक विमा भरून घेतला जाणार आहे का? पूर्वी बँका ऑटोमॅटिकली कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेत होती. परंतु सद्यस्थितीला जे काही ऑनलाईन पद्धतीचं पीक विमा वगैरे भरणं सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही बँक सद्यस्थितीला तर ऑनलाईन म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा वगैरे भरून घेत नाही. डी-सी-सी असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा इतर कोणत्याही बँका असतील. तुम्ही कर्जदार असाल तर तुमच्या बँकेमध्ये फक्त चौकशी करा. बँक पीक विमा भरून घेणार आहे का कर्जदार शेतकऱ्यांचा? तर घेणार नाहीये. जर घेणार नसेल तर तुम्ही बाहेर कुठेही पीक विमा भरा. भरल्यानंतर तुम्हाला कुठचाही कारण की तुम्ही भरल्यानंतर बँक पीक विमा भरणारच नाहीये.